नमस्कार. सुहाना सफर विथ मिलिंदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण माझ्या वजरखेडे या गावी आलेलो आहे आणि पोळ्याचा सण माझ्या घरी स्वतः कसा साजरा करतो ते आपण पाहतो आहे. आता या ठिकाणी वाढे बैल म्हणतो आपण, ते मातीचे जे बैल बनवलेले असतात ते या ठिकाणी त्याची पूजा केली जाते. दिवे लावून करून घेतोय ना. बैलाची पूजा, त्या ठिकाणी मातीच्या बैलांची पूजा केली जाते. आणि बैलांच्या मागे ढोरकी आहे, त्याची सुद्धा पूजा या ठिकाणी आपण करत असतो. बघा, हा मागे ढोरकी असतो आणि हे पुढे बैल असतात. त्या ठिकाणी त्या बैलांना नैवेद्य दाखवलेला आहे, आपण त्याची पूजा करतोय. आपण माझी आई पूजा करते बैलांची त्या ठिकाणी. पोळा हा सण शेतकऱ्यांच्या बैलांचा असतो. आणि बघा, आमच्या घरचे जे बैल आहेत त्या बैलांची आपण या ठिकाणी पूजा करून त्यांना पुरणपोळीचं जेवण देतोय आपण. त्याच्या आधी त्यांना आखणं वगैरे करून घेऊ पूजा. पोळ्याच्या दिवशी बैलांची अशा प्रकारे पूजा करत असतात आणि त्यांना पुरणपोळीचा आपण एक प्रकारे जेवण म्हणजेच नैवेद्य देत असतो. वर्षभर कष्ट करणारे जे बैल असतात त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. काकू फक्त एक मिनिट इकडे नाही, तसं हात लावून माझ्या आईने बैलांची पूजा केली आहे त्या ठिकाणी. पण करतो आहे आणि बाईचा फोटो येतच नाही ना, ते बाई काय पूजा करत राहतात. आज्ञा करतोय आई. माझे बाबा आहेत. आता आई सांगितलं की नारळ फोड आणि बैलांच्या उजव्या पायावरती पाणी टाकते. नारळातलं दोन्ही बैलांच्या उजव्या पायावरती पाणी टाकलं आपण नारळ फोडून. तर त्याला हा पुरणपोळीचा नैवेद्य नाही, आपण प्रसाद खोबरं देतोय मी आधी प्रसाद म्हणून पुरणपोळीच्या नैवेद्यामध्ये. पोळ्याच्या दिवशी आपण बघा, आता हा पुरणपोळीचं जेवण आपल्या बैलांना आपण देतोय खायला, हे करतोय. पण पुरणपोळीचं जेवण त्या बैलांना पोळ्याच्या दिवशी दिलं जातं. दोघी बैलांना पुरणपोळी भरवतोय आपण. बघा किती छान खातोय हा म्हणजे बाबा त्याचा भरवतोय. खाल्ला नैवेद्य याने थोडस खायला हे करतोय, खातोय तो आता.